नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा कव्हर करत असताना आज आपण लिव्ह इन रिलेशनशिप हे नाटक बघितलं आणि लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावरती ज्यांनी डायरेक्शन केलेलं आहे या नाटकाचं त्या प्रियांका गंगावणे आपल्यासोबत आहेत. प्रियांकाजी, आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये. प्रियांकाजी, आपल्याकडे ज्या वेळेला लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावरती लिहिलेली स्क्रिप्ट हाती लागली, जेव्हा तुम्ही ती वाचली, नेमक्या तुमच्या त्यावेळेला काय भावना होती? नमस्कार, मी प्रियांका गंगावणे. मुळात या नाटकाचं दिग्दर्शन जे केलंय ते मी एकटीने नाही केलंय. ही स्क्रिप्ट जेव्हा नवीन नवीन तयार झाली होती तेव्हा ही लेखिकेने स्वतः डिरेक्ट केली होती आणि मी फक्त एक त्यामधलं पात्र साकारत होते, रिद्धू नावाचं लीड पात्र साकारत होते. आणि त्यानंतर आम्ही त्याचे 4-5 प्रयोग सुद्धा केले. पण यानंतर एवढं सगळं झाल्याच्या नंतर लॉकडाऊन आलं मध्ये. सगळेजण टीम संभाजीनगरवरून मुंबईला शिफ्ट झाली, कारण याच्या आधीचे प्रयोग आम्ही संभाजीनगरला केलेले. टीम जेव्हा मुंबईला शिफ्ट झाली आणि तेव्हा वाटलं यार की सतत कॅमेरा करतोय, थिएटर कुठंतरी आपण मिस करतोय. तर आमचे एक हुन्नरी कलाकार अरुण गवळी, जे सूत्रधाराचं पात्र साकारता यामध्ये, तर ते मला म्हणाले, प्रियांका आपण ही स्क्रिप्ट पुन्हा करायची का? कारण की करूयात आपण नाटक, कुठे ना कुठे आपण आपलं बंदच झालंय, तर आपण ही स्क्रिप्ट करूयात पुन्हा एकदा. आणि मग तेव्हा म्हटलं की अरुण दादा, आपण कसं करणार, म्हणजे की आपली दिग्दर्शिका इथे नाहीये, लेखिका इथे नाहीये, आधीची टीम सुद्धा इथे नाहीये, तर मुंबईसारख्या नवीन शहरामध्ये आपण हे सगळं कसं करणार ना? कारण की इथे आपला काही बेस नाहीये नाटकाचा. नेपथ्य कसं करणार, आपल्याला लागणारी माणसं कुठून मिळणार, काय करणार? ती मला म्हणाले की तू अजिबात टेन्शन नको घेऊ, बाकी सगळं मी बघतोय. तर मी मुळात तर हेच म्हणेन की मी एकटीनं दिग्दर्शन नाही केलंय याचं. अरुण गवळी आणि मी, आम्ही दोघांनीही या नाटकाचं दिग्दर्शन केलंय आणि आम्हाला दोघांनाही सोबत काम करून खूप मज्जा आली. खूप मज्जा आली. कंटिन्यू करते है ना? हां, तुम्ही. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की आता ही स्क्रिप्ट आपण पुन्हा घेऊयात, थोडे बहुत काही चेंजेस करूयात याच्यामध्ये, कारण हा चालू विषय आहे, वर्तमान काळाचा विषय आहे. आणि असं नाही की हे नाटक 2020 मध्ये लिहिलं म्हणजे तुम्ही याची स्क्रिप्ट 2025 मध्ये नाही करू शकणार, 26 मध्ये नाही करू शकणार. हे ताजं नाटक आहे, कारण लिव्ह इन रिलेशनशिप हा जो विषय आहे हा चालणारा विषय आहे. प्रत्येक ठिकाणी, जसं संभाजीनगर झालं, मुंबई झालं, पुणे झालं, हा महत्वाचा म्हणजे इथला विषय, कारण की गावखेड्याकडे आपल्याला या सगळ्या गोष्टी नाही बघायला भेटत. तिथे तर मेट्रो सिटीज मध्ये आपण म्हणूया. हा, बेसिकली मेट्रो सिटीज मध्ये आपण म्हणूयात, कारण की गावखेड्यांमध्ये मुलीला बघणंही अगदी चुकीचं मानलं जातं. आणि त्याच विरोधात आपण मेट्रो सिटीजमध्ये एका मुलीसोबत बिना लग्नाचं राहतोय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पण याचे ना खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. जशी आमची लेखिका आहे, तिनं ही जी फेज आहे ती या फेजमधून गेलेली आहे, तर खूप सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यावर काय सोल्युशन्स असायला पाहिजे, आपण कोणत्या कोणत्या थरातून जातो, त्यातल्या त्यात आपण ॲज अन ॲक्टर असू आणि आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असू तर त्याचा काय परिणाम होतो, तर त्यावर आम्ही हे सगळं केलं. प्रियांकाजी, आपण डायरेक्शन करत असताना स्वतः अभिनय देखील केलात. आजच्या या लिव्ह इन रिलेशनशिप नाटकामध्ये आपला जो पार्टनर होता, त्या पार्टनरशी संवाद साधताना आपण त्याला बोलता सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो ऐकण्याच्या मानसिकतेत नसतो, किंबहुना तो तुमचं बोलणं कट करत असतो. मी प्रेग्नेंट आहे हे तुम्ही बोलता आणि मग ती जी काय आपण आता पुढे काय करायचं, लग्न करायला हवं वगैरे, अशी ती एक अपेक्षा असते तुमच्या सांगण्यातून. आणि तो तुमचा पार्टनर ती जबाबदारी स्वीकारत नाही, किंबहुना ती प्रस्पोंड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रसंगाला तुम्ही खाडकन त्याच्या थोबाडीत देता. त्यावेळेला प्रेक्षकांनी पण भरभरून दाद दिली की आवाज तो कमी आला, जोरात हवा होता. त्याच्या मागे प्रेक्षकांच्या भावना अशा होत्या की ज्या वेळेला पार्टनर एन्जॉयमेंट करतो लिव्ह इन रिलेशनशिप आणि ज्या वेळेला जबाबदारी घेण्याची वेळ येते, त्यावेळेला एक बाप म्हणून ती जबाबदारी न घेता ती तो टाळतो किंवा तो प्रोस्पॉन्ड करत असतो. आणि ही हिचकिचाट त्या नाट्यातून तुमच्या अभिनयातून दिसली.
तर त्या प्रसंगाच्या बाबतीत आपण काय बोलाल आणि जी प्रेक्षकांची दाद मिळाली? मुळात ॲज अ ॲक्टर आणि आता ॲज अ डिरेक्टर म्हणून मला ना, मी 4 प्रयोग केले या नाटकाचे आणि मला पहिल्या प्रयोगापासून तर ते आत्ताच्या प्रयोगापर्यंत, या 5व्या प्रयोगापर्यंत आपल्या प्रेक्षकांची दादच मला मुळात आवडली नाही. मला कळतच नाही की आपल्या प्रेक्षकांच्या टेस्टला झालंय काय. आत्ता तरी मला हा अनुभव आला नाही, पण मला एक अनुभव सांगायची खूप इच्छा आहे. जेव्हा मी पहिला प्रयोग केला आणि आम्ही तेव्हा काहीतरी 17, 18 वर्षाचे लेकरं आम्ही प्रयोग करतोय. नवीन लेखिकाही काहीतरी 20-21 वर्षाची, तिनेही तो नवीन विषय हाताळला आणि तिने डिरेक्शन केलं. जी आमची त्या टाइमची समज, आम्ही त्या टाइमच्या समजेनं आम्ही ते डिरेक्ट केलं. पहिल्या प्रयोगाच्या वेळेस जेव्हा मी हा डायलॉग वापरते की समीर आय एम प्रेग्नेंट, आणि हा आपला प्रेक्षक तो हसायला लागतो. अरे 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 ये 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 वो सगळ्यात आधी जेव्हा मी बोलते ना की समीर आय एम प्रेग्नेंट, तिथं प्रेक्षक हसायला लागतो. मला हेच कळत नाहीये की एखादी मुलगी इतक्या घाण सिच्युएशन मध्ये फसली आणि तुम्ही असं बोलूच कसं शकता किंवा तुम्ही या गोष्टीवर हसूच कसं शकता. तुम्ही विचार करा की या जागी तुमचं जवळची कोणीतरी व्यक्ती आहे आणि तिच्या बाबतीत हे सगळं घडतंय, तुम्ही तेव्हा असंच हसाल का? हा माझा आपल्या प्रेक्षकांना एक प्रश्न आहे. ज्यांनी हे नाटक बघितलं, ज्यांनी नाही बघितलं, मला माहितीच आहे की यानंतर कदाचित नाही होणार. ज्यांनी नाही बघितलं त्यांना हा विषय माहिती आहे आणि याच्याविषयी भरपूर जनजागृती झालेली आहे. जशी पाश्चिमात्य देशांमध्ये हे जे फॅड आहे ते भारतातही आहे. ते गरजही वाटते कॉर्पोरेट लाईफमध्ये. काय सांगा? हा, आणि त्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की यार आपण ना ॲज अ ॲक्टर म्हणून आणि ॲज अ श्रुतीलाही वाटलं की आपण ॲज अ डिरेक्टर म्हणून कुठेतरी फेल झालोत का, की आपल्या इतक्या सिरियस वाक्यावर एवढं हसतात लोक. मग तेव्हा आम्हाला वाटलं की नाही यार, आपणच चुकलो असावं कुठेतरी, तर मग आपण काहीतरी चेंज करूयात. मग दुसरा प्रयोग झाला सेम रिॲक्शन, तिसरा प्रयोग झाला सेम रिॲक्शन. आत्ता आम्ही आमच्या वयाच्या 26व्या वर्षात आहे. हे नाटक आम्ही 5 वर्षांपूर्वी केलंय. तेव्हाची आमची समज आणि आत्ताची आमची समज. आत्ता आम्हाला वाटलं की ॲज अ डिरेक्टर म्हणून मी आणि अरुण दादाने आम्ही असं ठरवलं की बाबा यावेळेस ना आपण ना डिरेक्शन वाईज काहीतरी चेंजेस करूयात, मग बघूयात की प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे. ठीक आहे, तर तेव्हा आम्ही ठरवलं की काहीतरी चेंजेस करूयात आणि डिरेक्शन वाईज आम्ही खूप चेंजेस केले आणि थँक गॉड की आम्ही त्या वाक्याला तरी सक्सेसफुल झालो की समीर आय एम प्रेग्नेंट म्हटल्याच्या नंतर कोणी हसलं नाही. ठीक आहे, आजच्या प्रयोगाला प्रियंकाजी नीरव शांतता होती. ज्या वेळेला तुम्ही आय एम प्रेग्नंट बोललात त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स होता. हा, मग तो आमचा एक ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन डिरेक्शन टीमचा विजयच आहे तो एका प्रकारे. आणि सेकंड थिंग, गोष्ट इथे संपतच नाहीये ना सर. गोष्ट इथे सुरू होते की तिथे जरी प्रेक्षक हसला नसला तरी सीनच्या शेवटी जेव्हा मी त्याच्या कानाखाली मारते तिथे प्रेक्षक म्हणतो की प्रियांका नाही, अजून जोरात मारायला हवी होती. अरे अरे आवाजच नाही आला. शेवटच्या रांगेपर्यंत एखादा तुमचा कलाकार तो जरी कॅरेक्टरमध्ये असेल आणि त्याची जी कलाकार असेल ती त्याला एवढा जोरात कानाखाली मारत असेल आणि तुम्ही त्याच्याकडनं काय अपेक्षा करता की अजून जोरात आवाज जायला पाहिजे. म्हणजे इथे पिक्चर थोडी चालू आहे की तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक टाकून तुम्हाला त्या कानाखाली वाजल्याचा आवाज येईल. तर हे आमचं पुन्हा एकदा मी म्हणेल की आम्ही इथं फेल ठरलो, किंवा मग आता मी आम्हाला दोष नाही देणार तर प्रेक्षकांना दोष देईल की प्रेक्षक फेल ठरले तिथे. प्रियंकाजी, मला असं वाटतं आपण फेल नाही ठरलात. आपण हा संवेदनशील विषय खूप प्रगल्भ पद्धतीने मांडलात. प्रेक्षकांचे मानसिकतेचे अनेक कंगोरे असतात, त्याचा हा फीडबॅक समजा आपण. आणि जसं तुम्ही सांगितलं की 7-8 वर्षापूर्वीची जी तयारी आणि आता हे जे तुम्ही अपग्रेडेशन बदल केले त्यानंतर देखील जर ह्याच रिॲक्शन येत असेल तर पब्लिकच्या मेंटॅलिटीमध्ये दोष कुठेतरी असू शकतो. हो, कारण हा विषयच तसा आहे ना, लिव्ह इन रिलेशनशिप. सगळ्यांना पचण्यासारखा विषय नाहीच आहे हा मुळात. पण ज्याला पचला, ज्याला कळालं ते मॉडर्न विचारसरणीचे आहे, म्हणूनच ते मेट्रो सिटीजमध्ये राहत आहे. आणि एवढंच सांगू शकेल की ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं